श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, जेणेकरून आपल्याला सर्व उपाय, माहिती, स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राविषयी माहिती, उपाय, तोडगे व सर्व माहिती, सणवार व्रतवैकल्याबद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज गुरुवार आहे आणि गुरुवार आज गुरुपुष्य योग आहे आणि आता यानंतर जी अमावस्या येईल त्या अमावस्येनंतर आपल्याला म्हणजे जी मार्गशीर्ष महिना आहे त्या मार्गशीर्ष मासाला प्रारंभ होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची उपासना ही अत्यंत फलदायी मानली गेलेली आहे. कारण माता लक्ष्मीला हा जो मास आहे मार्गशीर्ष महिना हा पूर्ण समर्पित असतो आणि या या महिन्यामध्ये विविध उपासना स्तोत्र मंत्राचे जप आपण करत असतो. तर यामध्ये आपण आजचा आपला विषय आहे की आपण आज कुंचन सेवा बघणार आहोत. तर हा बघा, हा कुंचन आहे, हा अष्टधातूपासून बनलेला कुंचन आहे. या कुंचनमध्ये हे बालाजीचं प्रतीक आहे. हा जो सिंबॉल आहे हा दिसत आहे तुम्हाला, हा बालाजीचं प्रतीक आहे. शंख आणि चक्र यामध्ये आहे. हा कुठलाच भेसळयुक्त नसून हा अष्टधातूपासून बनलेला हा ओरिजिनल कुंचन आहे. आणि या कुंचनाचं साहित्य काय असतं आणि कुंचन सेवेचं महत्त्व काय आपण एक थोडक्यात जाणून घेऊ. याआधी सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कुंचनच्या सेवेचा व्हिडिओ अपलोड केला होता, तो तुम्ही सर्वांनी बघून घ्या आणि बघितला नसेल तर नक्की बघा. तर कुंचन सेवेचं असं महत्त्व आहे. बघा, लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली आणि कुठल्याही स्त्रीला तिचं माहेर अत्यंत जसं प्रिय असतं, माहेरची मंडळी प्रिय असते, तसं माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या असल्यामुळे तिला समुद्रातील ज्या गोष्टी आहेत, शंख, शिपले, कवड्या आणि ज्या काही माणी मोतिक्य माला ज्या आहेत, म्हणजे ज्या समुद्र मंथनातून प्रकट झाले, म्हणजे समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झालेली आहे आणि विविध रत्ने प्रकट झालेली आहेत. परंतु जे माहेर आहे लक्ष्मीचं, त्यामधून जे काही वस्तू आहेत त्या वस्तू माता लक्ष्मीला ज्या प्रिय आहेत त्या आपण बघू शकता. तर ह्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ह्या वस्तू आहेत. या कुंचन सेवेमध्ये आपण याचा वापर करत असतो. तर बघा, ही गुंज आहे पांढरी, ही माता लक्ष्मीकारक प्राप्तिकारक आहे. आणि हा जो आहे हा सोन्याचा कॉईन आहे घरामधील, आणि हा चांदीचा कॉईन आहे. आणि गोमती चक्र विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक आणि ही व्यापारात वृद्धी करणारी करडी कवडी आहे. आणि त्यानंतर ही जी कवडी आहे ही आपली पिवळी कवडी आहे आणि ही सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि त्यानंतर ही लाल गुंज आहे, ही व्यापारामध्ये नफा मिळवण्यासाठी, घरामध्ये शांतता नांदण्यासाठी, कुठल्याच प्रकारचं आपल्यावर वशीकरण, प्रभाव, करणी, जादूटोणा या गोष्टी आपल्यावर होऊ नये, तर त्यासाठी याचा वापर केला जातो. आणि ह्या विविध या ज्या बांगड्या आहेत ह्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत. आणि हे जे आहे हे कमलगट्ट्याचं बीज आहे. या बीजापासून अनेक पुष्प निर्माण होतात कमळाचे. त्यासाठी माता लक्ष्मीला आपण कमळाचे पुष्प अर्पण करू शकत नाही, त्यासाठी या कमळाचे आपण बीज घेतलेले आहे. त्याचबरोबर काळी गुंज आहे, ही शांतता नांदण्यासाठी आहे व व्यापार वृद्धी करण्यासाठी आहेत. आणि हे विविध पैसे कॉईन आहेत, म्हणजे प्रत्येक 5 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाचा कॉईन, असे कॉईन आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक जोड घ्यायचा आहे पादुकांचा, असा तांब्यापासून बनलेला. आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे अखंड जर मूर्ती असेल, अशी चांदीची किंवा चांदीचा कॉईन जरी असला तरी हरकत नाही, अशा प्रकारच्या विविध वस्तू आपल्याला लागणार आहेत. आणि आपण याच्यातून आपली कुंचन पूजा कशी करायची ती आज बघणार आहोत. कुंचन पूजेचं असं महत्त्व आहे, जर जो कोणी व्यक्ती माता लक्ष्मीचं हे सर्व प्रतीक म्हणून या कुंचनामध्ये या कुंचनामध्ये माता लक्ष्मीचं पूजन करतो आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून विविध छान फुलांचा गजरा माता लक्ष्मीला समर्पित करतो व सुगंधित धूप समर्पित करतो, त्याच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मी धनाची वर्षा करते. कारण तुम्ही बघू शकता, दक्षिण भारतामध्ये मीनाक्षी मंदिर आहे, पद्मावती मंदिर आहे, तिथे या कुंचनाची पूजा केली जाते. कुंचन म्हणजे एक प्रकारचं मापटं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी आपल्याला ह्या माहीत नाहीत. आणि आपल्याला माहीत जरी असला तरी आपण त्या चुकीच्या पद्धतीने करतो. परंतु कुठली गोष्ट चुकीच्या पद्धतीने करणं हे बरोबर नाही आहे. तर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जी माहिती आहे त्या माहितीच्याच अवलोकन करून हे कुंचन पूजन का करावं, याचा फायदा काय होतो आणि कुंचन पूजन केल्यानंतर आपल्याला काय अनुभव येतात, हे सर्व मी तुम्हाला आता 2 मिनिटाच्या या व्हिडिओ म्हणजे या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 2 मिनिटामध्ये सांगणार आहे अगदी. तर कुंचन पूजेमुळे ज्यांचा व्यापार चालत नाही त्यांचा व्यापार चालायला लागतो. जी कोणी स्त्री घरामध्ये या कुंचनाचं दर शुक्रवारी अशा पद्धतीने यामध्ये अखंड तांदूळ आणि ह्या लक्ष्मी प्राप्तिकारक वस्तू भरून त्याला गजरा समर्पित करून त्यांच्या पुढे तुपाचा निरांजन किंवा दिवा लावून आणि पूजा करून आणि माता लक्ष्मीची धूपदीप दाखवून आरती करून पूजा करते, म्हणजे एक प्रकारचं व्रत आहे. तर त्यांचा बिझनेस कुठच्या कुठं समोर चालला जातो आणि पैशाची आवक त्यामध्ये वाढत असते. आणि त्यानंतर ज्यांचा कोणाचा छोटा मोठा व्यवसाय असतो, छोटी कंपनी असते, छोटा व्यवसाय असतो, छोटं दुकान असतं, छोटी मेस असते, कुठल्या तरी प्रकारचा तुम्ही पैसा कमावण्याचा प्रयत्न या कष्ट करून या
म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये करत असताना त्याला तुम्हाला नशिबाची जोड भेटत नाही, त्यासाठी या कुंचनचं पूजन केलं जातं. विवाह प्राप्तीसाठी यामध्ये अखंड हळकुंड भरून त्यावर विवाहाची जर मंत्राची माळ जर आपण जपली तर विवाह अगदी 21 दिवसामध्ये आपला विवाह जुळून येतो, असा याचा अनुभव आहे. आणि ज्यांचं कोणाचं घर घेण्याचं स्वप्न असते किंवा ते होत नाही, तर त्यासाठी आपण जर या कुंचनाचं पूजन करून माता लक्ष्मीला प्रार्थना केली, की माते या हा जो कुंचन आहे, हा जसा अष्टैश्वर्याने भरलेला आहे, तसा त्याचप्रमाणे माझं घर भरून दे आणि माझं स्वतःचं एक हक्काचं घर होऊ दे. तर त्यांचं घर झालेलं आहे. खूप लोकांचा अनुभव आहे, की त्यांचं घर त्यांनी या पूजनामध्ये झालेलं आहे. या पूजनाच्या अनुभवामुळे हा अनुभव सिद्ध कुंचनाचं हे पूजन असतं. हे आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचं तात्पर्य एक आहे, की विविध उपासना आहेत, पण त्या चुकीच्या माध्यमातून आपण करायच्या नाहीत. त्या सात्विक मार्गातून करायच्या आणि अनुभव सिद्ध करायच्या आणि व्यवस्थित म्हणजे मार्गाप्रमाणे करायच्या. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे कुंचनचं पूजन आहे करायचं आहे. आपल्याकडे जर तांब्याचं ताट असेल, तर तांब्याचं ताट किंवा छोटीशी प्लेट असेल तर ते घ्यायची. त्यामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं. त्यामध्ये आपल्याला हे कॉईन टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये कॉईन टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला एक पूजा करायची आहे कुंचनची. आणि हे पूजन आपण गुरुपुष्यामृत ज्या दिवशी असला त्या दिवशी आपण गुरुवारी करू शकता आणि शुक्रवारी तर आपल्याला करायचीच आहे. अशा प्रकारे आपण हे कुंचन इथे म्हणजे हे प्लेट अशी ठेवून घेतलेली आहे. आता हा जो कुंचन आहे, या कुंचनला आपल्याला हळद कुंकू अष्टगंध व्हायचा आहे, म्हणजे याचं आपल्याला पूजन वगैरे करायचं आहे. तर पूजन करत असताना आपण जो मंत्र आहे देवीचा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे किंवा महालक्ष्मी अष्टकम जे स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. कारण जेव्हा आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो, तेव्हा त्या माता लक्ष्मीचं शुभागमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि आपण जेव्हा स्तोत्र मंत्र म्हणतो, तेव्हा माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये आपले जे प्रश्न आहे ते बघण्यासाठी येत असते. तर याला हळद कुंकू आणि अष्टगंध आपल्याला लावायचा आहे. आणि त्याचबरोबर याला अखंड अक्षता सुद्धा लावायच्या आहेत. आणि नंतर आपल्याला याला म्हणजे एक प्रकारे प्राणप्रतिष्ठित करून, म्हणजे त्याला नमस्कार करून आपल्याला इथे यावर ठेवायचं आहे. तर याआधी ठेवण्याआधी आपण बघूया, की यामध्ये आपल्याला कुंकू व्हायचं आहे. कुंकू आणि हळद, कारण तो बेस आहे आणि त्या बेसवर आपल्याला हे हळद कुंकू व्हायचंच आहे. आणि हे आपण आता इथे कुंचन ठेवलेलं आहे बघा. आता कुंचन कुंचन ठेवल्यानंतर आपण यामध्ये विविध वस्तू टाकणार आहोत आणि त्या वस्तूंचं पूजन आपण करणार आहोत. तर आता एक कुंचन आपण त्यामध्ये ठेवलेलं आहे, त्यामध्ये या सर्व विविध लक्ष्मी प्राप्तिकारक ज्या वस्तू आहेत, या वस्तू आपण टाकणार आहोत. तर आपण सर्वप्रथम माता लक्ष्मीला प्रिय असलेली ही जी कवडी आहे, ही पिवळी कवडी आपण ही कुंचनमध्ये टाकणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. किंवा तुम्ही महालक्ष्मी मातेचा ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हा मंत्र म्हटला तरी चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता आपण पांढऱ्या गुंज टाकत आहे. ओम ह्रीं श्रीं ओम ऐं श्रीं ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाविचे ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. त्यानंतर आपण आता लाल गुंज टाकणार आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता आपण लाल गुंज टाकले आहेत. आता आपण काळी गुंज टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता आपण काळी गुंज टाकली आहे. त्याचबरोबर कमलगट्ट्याचे बीज आपण टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता कमलगट्ट्याचे बीज टाकलेले आहेत. त्याचबरोबर ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ही करडी कवडी टाकणार आहोत, ती पण टाकलेली आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या हिरव्या बांगड्या छोट्याशा मिळतात त्या टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता आपण ह्या पिवळ्या बांगड्या टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता आपण ह्या लाल बांगड्या टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. त्याचबरोबर आपण 5 जे कॉईन आहेत माता लक्ष्मीला, म्हणजे जे पैसा, तो पैसा आपल्या घरात टिकावा व लक्ष्मी टिकावी, त्यासाठी आपण हे कॉईन त्या सुद्धा टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः. आणि ते कॉईन टाकल्यावर या पादुकांचा जोड आपण त्यामध्ये टाकणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर आता आपण त्यामध्ये अखंड तांदूळ भरणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आणि आपण देवीचं जे अष्टक आहे, तुळजाभवानी अष्टक, सप्तशृंगी अष्टक किंवा कुठल्याही देवीचं जे अष्टक आहे किंवा माता लक्ष्मीचं जे अष्टक आहे, ओ नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रदास्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे सुद्धा आपण म्हणू शकता. किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा, ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्
ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयातः। 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 ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, असं करून आपल्याला या कुंचनमध्ये तांदूळ भरायचे आहेत. आणि तांदूळ भरून झाल्यानंतर त्यावर 11 रुपये किंवा 5 रुपये असे आपल्याला कॉईन ठेवायचे आहेत. हा पूर्णपणे आपल्याला कुंचन भरून घ्यायचा आहे. त्यावर सोन्याचा कॉईन, चांदीचा कॉईन जर असेल आपल्याकडे तो सुद्धा भरायचा आहे. आणि ही जी माता लक्ष्मीची प्रतिमा जर तुमच्याकडे असेल तर ती माता लक्ष्मीची प्रतिमा सुद्धा आपण त्यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे कुंचनमध्ये. आणि त्यानंतर त्याला आपल्याला गजरा किंवा फुले व्हायचे आहेत आणि त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कुंचनचं पूजन करायचं आहे. आणि कुंचन पूजन झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहेत त्या कुंचनला अखंड. आणि माता लक्ष्मीला आपलं घर व्हावं, आपलं व्यवस्थित सर्व काही प्रश्न मार्गी लागावे, आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान अष्टैश्वर्य नांदावे यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला कुंचनचं पूजन या स्तोत्रमंत्रातून करायचं आहे. व या कुंचन जर कुणाला कुंचन पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला शुद्ध कुंचन व त्यासोबत ह्या ज्या वस्तू आहेत लक्ष्मीप्राप्तिकारक, ह्या वस्तू सोबत पुस्तिका, आपल्याला स्तोत्रमंत्राची पुस्तिका सुद्धा आपल्याला भेटेल. अशा पद्धतीने आपल्याला कुंचनचं पूजन जर हवं असेल, कुंचन सेट जर हवा असेल तर आपल्याला आपल्या घरपोच मिळेल. आणि आपण त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा की कुंचन पाहिजे म्हणून, तर तुम्हाला घरपोच म्हणजे स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवल्या जाईल. तर कुंचन हा ओरिजिनल आहे आणि अष्टधातूपासून बनलेला आहे. तर यामध्ये ज्या काही या वस्तू आहे, या वस्तूसहित पूर्ण कुंचन तुम्हाला भेटेल. तर तुम्हाला पाहिजे असल्यास त्या खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क साधा व व्हॉट्सअप मेसेज करा व कुंचन आपल्या घरपोच मागवून घ्या. व जो मार्गशीर्ष महिना आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर शुक्रवारी गुरुवारी याचं पूजन करा आणि स्वतः अनुभव घ्या. अशा पद्धतीने पूजन करायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.